Hello dear students, today we are going to see email writing. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या परीक्षेमध्ये ईमेल रायटिंग या टॉपिकवर एक प्रश्न आलेला असतो. इट्स कॅरी आउट 4 मार्क्स. त्याला जवळपास 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारलेला असतो. तर त्यामुळे या ठिकाणी ईमेल रायटिंग कशाप्रकारे लिहायचं याविषयी मी तुम्हाला सोल्युशन दिलेले आहे. काही सॅम्पल पण या ठिकाणी उत्तरासहित दिलेले आहे. ते बघून घ्या, त्याचं काळजीपूर्वक वाचन करा आणि वहीमध्ये लिहून काढा की जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये लिहिताना अडचण येणार नाही. लेट्स स्टार्ट. राईट ॲन ईमेल टू द मेंटॉर दॅट यू रिक्वायर 15 days लीव फॉर इंटर्नशिप. बघा या ठिकाणी काय विचारलेलं आहे तुम्हाला. एक ईमेल तयार करायचं आहे. कुणाच्या नावावर लिहायचं आहे? मेंटरला तुम्हाला ईमेल पाठवायचा आहे. आणि कशाकरिता कसं ओळखणार? तर दॅटच्या नंतरचा जो काही पोर्शन दिलेला आहे, यू रिक्वायर 15 days लीव फॉर इंटर्नशिप, म्हणजे तुम्हाला या वाक्यामधून तुम्हाला फक्त मोजकेच शब्द त्या ठिकाणी घ्यायचे आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, 15 दिवसाकरता सुट्टी घ्यायची आहे. 15 days लीव आले आहे ना तिथे. लीव म्हणजे सुट्टी. 15 days करता तुम्हाला इंटर्नशिप करता तुम्हाला सुट्टीची गरज आहे. तर हे तुम्हाला कोणाला कळवायचं आहे? मेंटॉरला. आता मेंटॉरला कसं लक्षात आलं असेल? तर कधीही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला पेपरमध्ये राईट ॲन ईमेल टू, त्या TO2च्या समोर कोणता म्हणजे शब्द आलेला आहे किंवा कोणाविषयी बोलत आहे ते त्यालाच आपल्याला ईमेल पाठवायचा असतो. हे कधी लक्षात घ्यायचं. आणि सब्जेक्ट जे आपण काढत असतो ते सब्जेक्ट म्हणजे त्या दॅटच्या नंतरचा जो काही पोर्शन दिलेला आहे, जसं की यू रिक्वायर 15 days लीव फॉर इंटर्नशिप असं जे दिलेलं आहे, तर आपण यू रिक्वायर म्हणजे यू म्हणजे तुम्ही होता, तुम्हाला गरज आहे, हे यू रिक्वायर लिहायचं नाही. त्याच्यासमोर काय दिलेलं आहे? 15 days लीव फॉर इंटर्नशिप. म्हणजे तुमचा सब्जेक्ट काय झाला या ठिकाणी? एक तर तुम्ही 15 days लीव असं लिहू शकता किंवा लीव फॉर इंटर्नशिप असं एवढं जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे. आणि फार असं मोजकं आणि नीटनेटकं लिहायचं. त्यानंतर बघा हिंट्स दिलेली आहे. हिंट्स म्हणजे पॉईंट्स. कशाच्या आधारे तुम्हाला लिहायचं आहे? यू आर सफरिंग फ्रॉम कोल्ड अँड कफ. तुम्हाला सर्दी आणि खोकला झालेला आहे. डॉक्टर ॲडवाईज टू गो थ्रू RT-PCR टेस्ट, म्हणजेच कोविड. RT-PCR टेस्ट करायला सांगितले डॉक्टरनी. त्याचबरोबर रिक्वेस्ट टू ग्रँट लीव फॉर 15 days, 15 दिवसाची सुट्टी मागितलेली आहे. म्हणजे यासाठी विनंती करा म्हणत आहे. गिव अश्युरन्स टू कंप्लीट द पेंडिंग वर्क. आणि त्यांना एक शाश्वती सांगायचं आहे, शुअरनेस सांगायचं आहे की मी आल्यानंतर राहिलेलं माझं जे काही पेंडिंग वर्क आहे ते कंप्लीट करणार. तर राईट टू abc@xyz.com. तर तुम्हाला या ठिकाणी ईमेल तयार करायचं आहे. राईट टू कोणाला पाठवायचं आहे? abc@xyz.com या लिंकवर ते पाठवायचं आहे. ठीक आहे. तर कसं होईल? सगळ्यात पहिले बॉक्स तयार करून घ्यायचा. वरच्या बॉक्समध्ये कंपोज, सर्च मेल. आपण मेल तयार करतात, त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला बॉक्स आखणे गरजेचं आहे. तर लेफ्ट साईडला इनबॉक्स, ड्राफ्ट, सेंट आणि ट्रॅश हे प्रत्येकाला कंपल्सरी आहे, हे तसेच ठेवायचे. त्यानंतर टू ज्याला पाठवायचं आहे आपल्याला, खाली आपण बघितलं ना राईट टू, तर abc@xyz.com हे आपल्याला ज्याला पाठवायचं आहे ते घेतलं आपण ईमेल. CC काय आहे? ते ब्लँक सोडायचं. CC म्हणजे कार्बन कॉपी. BCC हे सुद्धा जशाचं फक्त त्या ठिकाणी नोंद करायची आहे. सब्जेक्ट बघा कशासाठी करत आहे? ॲप्लिकेशन फॉर लीव. तुम्ही एकतर असं आपण लिहू शकता किंवा आत्ता सांगितल्यानुसार त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी नोंद करू शकता. With due respect, I wish to state that I have been suffering from severe cold and cough infection. Looking at the current COVID-19 pandemic situation, my family doctor has advised me to get a RT-PCR test done. He also suggested me to isolate myself for a fortnight. ठिकाणी आपल्या विषयाला अनुसरूनच ते पॉईंट इन्क्लूड करायचे यामध्ये. कधी लक्षात ठेवायचं. आता बघा जो बॉक्स आपण तयार केला होता त्याच बॉक्समध्ये मॅटर खाली घेत आहे आपण. काय लिहिलेलं आहे बघा? विथ ड्यू रिस्पेक्ट आय विश टू स्टेट दॅट आय हॅव बीन सफरिंग फ्रॉम सिव्हिअर कोल्ड अँड कफ्स इन्फेक्शन. म्हणजे जे क्वेश्चनमध्ये दिलेलं होतं की बाबा सफरिंग फ्रॉम सिव्हिअर कोल्ड अँड कफ इन्फेक्शन झाल्यामुळे आपल्याला सुट्टी हवी आहे, बरोबर आहे. तर तेच आपण या ठिकाणी आन्सरमध्ये घेतलेलं आहे. आय विश टू स्टेट दॅट आय हॅव बीन सफरिंग फ्रॉम सिव्हिअर कोल्ड अँड कफ इन्फेक्शन. तर मला सर्दी खोकल्याचा त्रास होत आहे, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये. लुकिंग ॲट द करंट COVID-19 पॅन्डेमिक सिच्युएशन, म्हणजे ही जी भीतीदायक जी परिस्थिती आहे COVID-19ची, या परिस्थितीकडे लक्ष वेधता माय फॅमिली डॉक्टर हॅज ॲडवाइज मी टू गेट RT-PCR टेस्ट डन. तर माझ्या फॅमिली डॉक्टरनी मला एक सल्ला दिला
की तुम्ही काय करायला हवं, RT-PCR टेस्ट करून घेतलेली बरं योग्य राहील. ही आल्सो सजेस्टेड मी टू आयसोलेट मायसेल्फ फॉर अ फॉर्टनाईट, म्हणजे 15 फॉर्टनाईट म्हणजे 15 तर किमान तुम्हाला 15 दिवस आयसोलेट राहावं लागेल असं मला सुद्धा त्यांनी सजेस्ट केलेलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट पॅसेज. Hence, I request you to kindly excuse me from my internship duties for 10 days and grant me a leave of absence for the same. I assure you that I will complete all pending works as soon as I am fit to resume my duties. बघा या ठिकाणी काय लिहिलेलं आहे आपण, हेन्स जरी आय रिक्वेस्ट यू टू काइंडली एक्सक्यूज मी फ्रॉम माय इंटर्नशिप ड्युटीज फॉर 10 days. म्हणजे मी अशी तुम्हाला विनंती करते की मला माझ्या इंटर्नशिप कामामधून किमान 10 दिवसाकरता मला एक सुट्टी देण्यात यावी. आपण तर 15 दिवसाची म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. तर ग्रँट मी अ लीव ऑफ ऑब्सेन्स फॉर द सेम. तर तुम्ही माझी ही अनुस्थितीची जी काही गैरहजेरीची माझी जी सुट्टी आहे ती सुट्टी मंजूर करावी. आय अश्युर यू, आणि मी तुम्हाला खात्रीपणे सांगते की आय विल कम्प्लीट ऑल पेंडिंग वर्क्स ॲज सून ॲज आय एम फिट टू रेझ्युम माय ड्युटीज. जसं मी जॉईन झाले तशाच प्रकारचं राहिलेलं माझं जे काही पेंडिंग वर्क्स असेल ते मी अगदी काय करेल, ॲज सून ॲज म्हणजे ताबडतोब लवकरात लवकर मी काय करेल ते पूर्ण करेल. असं एंडिंग करताना ते नमूद करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. नाव सी एंडिंग पार्ट ऑफ दिस ईमेल रायटिंग. सगळ्यात शेवटी मोर लेबल्स. शेवटी बघा एंड कसा करणार आपण मेलचा, थँकिंग यू इन अँटिसिपेशन असंही तुम्ही लिहू शकता किंवा थँक यू असंही लिहू शकता. ठीक आहे. जे काय नाव असेल ते तुम्ही नाव लिहायचं. त्यानंतर सगळ्यात शेवटी अटॅचमेंट्स. अटॅचमेंट म्हणजे तुम्ही आजारी असल्यामुळे ईमेल आपल्याला आजारावर लिहायचा होता म्हणून इथं अटॅचमेंटमध्ये काय लिहिलेलं आहे, अटॅचमेंट म्हणजे जोडपत्र, सहपत्र. त्याच्यासोबत काय जोडला बा, कशासाठी तुम्ही सुट्टीवर आहात. तर डॉक्टर रिपोर्ट्स. हे प्रत्येक वेळेस कोणताही ईमेल आला तर जमणार नाही बरं. फक्त आपल्या तब्येतीच्या बाबतीतच जर ईमेल विचारला असेल तरच त्या ठिकाणी शेवटी अटॅचमेंटमध्ये डॉक्टर रिपोर्ट असं तुम्हाला घ्यावं लागेल. आणि सगळ्यात शेवटी बॉक्स कंप्लीट करून त्या ठिकाणी शेवटच्या 2 ओळीमध्ये म्हणजे खाली बॉक्स जिथं आपण कंप्लीट करतो त्या ठिकाणी सेंट आणि फॉरवर्ड कंपल्सरी तुम्हाला ईमेल एंडिंग करत असताना दाखवावं लागेल. म्हणजे पूर्ण तुमचं पेज त्या ठिकाणी फिलअप होऊन जाईल ईमेल करत असताना. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारचा बॉक्स तयार करावा लागेल. बॉक्स करून त्या बॉक्समध्ये तुम्हाला ही सगळी माहिती लिहावं लागेल आणि शेवटी सेंट आणि फॉरवर्ड अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुम्हाला घ्यावं लागेल. म्हणजे जेणेकरून तुमचे मार्क्स जे आहे 4 मार्क्ससाठी जे ईमेल तुम्हाला विचारण्यात येईल त्यापैकी तुम्हाला असं सुटसुटीत जर तुम्ही लिखाण केलं तर निश्चितच त्याचा तुम्हाला पुरेपूर फायदा होईल. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी द सेकंड टॉपिक ऑफ ईमेल रायटिंग. थँक्यू. आणि विद्यार्थ्यांनो, हा जो ईमेल तुम्हाला दिलेला आहे हा ईमेल तुम्ही प्रत्येकाने वहीमध्ये लिहून घ्या आणि कशा पद्धतीने लिहायचं आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही त्याचं प्रॅक्टिस करा की ईमेल लिहिताना आपल्याला सरळ सरळ लिहायचा नसतो तर तो आपल्याला टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहायचा असतो. टॅब्युलर फॉर्म म्हणजेच काय, टेबलच्या स्वरूपामध्ये एक बॉक्स तयार करायचा आणि बॉक्समध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे तर त्या पद्धतीने वहीमध्ये आखून त्या ठिकाणी तुम्ही तयार करा. म्हणजे जेणेकरून तुमचं एक पेज वहीचं त्या ठिकाणी संपूर्णतः भरून जाईल. आणि तशा पद्धतीने तुम्ही लिहिण्याचा सराव करा की जेणेकरून पेपरला 100% हा ईमेल रायटिंगवर क्वेश्चन असतो. त्यामध्ये तुम्हाला ऑर पण असतात पण ईमेल रायटिंग लिहायला सोपं असल्यामुळे लगेच तुमच्या लक्षात येते कशाविषयी लिहायचं आहे, काय लिहायचं आहे. तर त्याची जास्तीत जास्त तुम्ही काय करा, सराव करा. ठीक आहे. लेट अस स्टॉप हिअर.